हॅलो मैत्रिणींनो, तर आज केलेले होते मुगाचे वडे, मोड आलेले मुगाचे वडे. हे असे मोड आलेले मूग घ्यायचे, त्याच्यामध्ये पालक, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, पुदिना, लसूण घ्यायचं. तुम्ही पालकच्या जागी कोणतेही तुम्ही म्हणजे किसलेल्या भाज्या वापरू शकता, ज्या तुम्हाला मुलांना खाऊ घालायचे आहेत ते. तर धनिया पावडर ऑप्शनल आहे, हिंग थोडंसं वापरले, ओवा थोडासा वापरलेला आहे त्याच्यामध्ये. ओवानं कसं पचन होतं कुठलीही गोष्ट. तर हे असं बारीक चिरून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी आलं विसरले, म्हणजे दाखवायला विसरले पण टाकलेलं आहे आलं. त्याच्याबरोबर कॉर्नफ्लॉवर आहे माझ्याकडे 1 चमचा. त्याच्याबरोबर बेसन पीठ 2 चमचे घ्यायचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. जे तुम्हाला 2 चमच्याऐवजी 3 चमचे लागू शकतात. क्वांटिटी, पाण्याची क्वांटिटी किती लूज आहे त्याच्यावर. परत ओवा असा हातावरती चोळून घ्यायचा, जेणेकरून चांगला फ्लेवर लागतो त्याला, म्हणजे वास येतो कोणत्याही पदार्थामध्ये. ओवा ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस असं टाकायचं. थोडंसं हिंग टाकलेलं आहे, थोडीशी चिमूटभर हळद टाकू शकता तुम्हाला हवे असेल तर. आणि हे सगळं मिश्रण आपण एक मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं. धनिया पावडर अंदाजे तुम्ही ऑप्शनल आहे. कोथिंबीर टाकली त्याच्यामुळे धनिया पावडर नाही टाकली तरी चालेल, पण ऑप्शनल आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला मॅगी मसाला टाकायचा असेल किंवा अदर मसाला टाकायचे असेल तरीही तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. मी फक्त मॅगी मसालाच यूज करते, कारण मुलांना प्रचंड आवडतो. त्यांना सांगितलं जरी मॅगी मसाला टाकतो आहे तरी ते खातात. व हे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, जेवढं तुम्हाला लागत असेल तेवढं टाकायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला किती लूज किती घट्ट आहे असं बघायचं, जेणेकरून ते हातावरती थापले जाऊ शकते. असं ते मिक्स पीठ करून घ्यायचं, सर्व असं एकजीव करून घ्यायचं. बघू शकता किती एकजीव केलेलं आहे. थोडंसं हे लूज वाटत आहे, अजून 1 चमचा मी नंतर घेतलेलं आहे पीठ. असे छोटे छोटे वडे करून तेलामध्ये टाकायचे. खूप छान लागतात, टेस्टी. वास तर खूपच सुंदर येत होता. खरपूस असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. हे आता तुम्ही बघू शकता किती छान भाजलेले आहेत. तर असे तुम्ही हे वडे टोमॅटो सॉससोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. त्याच्यानंतर हे महिन्याच्या कस्टमरचा ब्लाऊज आहे. त्यांचे 4 ते 5 ब्लाऊज माझ्याकडे ते अर्जंटली ब्लाऊज होता, त्यांचा बारशाचा तो दिलेला आहे. व हे आता 2 ब्लाऊज जे आता रेडी झालेले, अचानक जायचं ठरलं त्याच्यामुळे हे 2 ब्लाऊज घेऊन जाणार आहे. त्यातला हा 1 ब्लाऊज आहे. बघू शकताय पाठीमागची बाजू होती, ही फ्रंट बाजू आहे. वर हा दुसरा ब्लाऊज आहे. बॅक बाजू आहे व ही बघू शकता छान अशी झालेली आहे. याला इस्त्री केलेली नाही आहे. ज्यावेळेस आपण अस्तर जोडून घेतो त्यावेळेस इस्त्री करून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर मी इस्त्री केलेली नाही आहे याला. तरी पण फिनिशिंग बघू शकता किती छान वाटते इस्त्री केल्यासारखं. त्याच्यानंतर दुपारी गेलो शिंदे मोबाईल शॉपीमध्ये मिस्टरांना मोबाईल घेण्यासाठी. तर ही होती मोबाईल शॉपिंग. तर आम्ही घेतलेला आहे ओप्पो F29 Pro 5G. आता याच्याबद्दल तुम्हाला जास्त सांगत नाही आहे, कारण सर्वांनाच माहीत असते मोबाईलबद्दल. तर हे आहेत महिन्याचे कस्टमरांचे अजून त्यांनी दिलेले ब्लाऊज. 5 सिंपल आहेत विदाऊट अस्तरचे, बाकी सर्व अस्तरचे आहेत. व त्यांचे 2 त्यांच्या सुनाच्या राहिलेले शिवायचे.